प्रसन्न सरांनी आपल्याला बेसिक माहिती शेअर मार्केटबद्दल दिली. प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट याबद्दल सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं आणि माझ्या मते मागच्या ह्याच्यामध्ये बेसिक माहिती आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. आता आपण शेअर मार्केट्स कशा पद्धतीचे आहेत तिथपर्यंत पोहोचलो होतो आपण, जसं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बाकीचे जे एक्सचेंजेस आता आहेत त्याबद्दल पण सरांनी माहिती दिली. ती आता या एपिसोडमध्ये पण आपल्याला माहिती देणार आहेत बेसिकली, आणि पुढची माहिती आपल्याला या एपिसोडमध्ये चांगली मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका. प्रसन्न सर, लोकांना याबद्दल माहिती द्या. शेअर मार्केट गेल्या एपिसोडमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की बाबा प्रायमरी मार्केट म्हणजे काय. बरोबर. ओके, प्रायमरी मार्केट मध्ये इनिशियल पब्लिक इश्यू आणला जातो आणि तो लिस्टिंग होण्यासाठी आपल्याला स्टॉक एक्सचेंज लागतात. करेक्ट. भारतामध्ये 2 स्टॉक एक्सचेंज खूप इम्पॉर्टंट आहेत. तो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, जो 1875 मध्ये स्टार्ट झाला होता. बरोबर. आणि आज जर त्याचं जर मार्केट व्हॅल्यू जर बघितलं जवळपास 36,000 पर्यंत गेलेला आहे. ओके. आणि दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बरोबर. तो 1992 ला स्टार्ट झाला आणि तो आता जवळपास 11,000 पर्यंत गेलेला आहे. बरोबर. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 महत्वाचे आहेत. मॉडर्नायझेशन होऊन अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज हा खूप पुढे यायला लागलाय. तसंच कलकत्ता स्टॉक एक्सचेंज पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे स्टॉक एक्सचेंज पण आहे. आणि हे जे शेअर्स असतात लिस्टिंग करावं लागतो. हे लिस्टिंग करण्यासाठी त्यांना काय तर फीज द्यावा लागतो. अच्छा. आणि ते फीज दिल्यानंतर ना तिथं तो शेअर्स लिस्टिंग होतो. इथं लिस्टिंग झाल्यानंतर न स्टार्ट होतो सेकंडरी मार्केट. ओके. इथं सेकंडरी मार्केट स्टार्ट होतो. सेकंडरी मार्केट मध्ये कोण विकत घेत असतो. बेसिकली इथं 3 फॅक्टर्स बघितलं जातो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फेस व्हॅल्यू, वरती प्रीमियम व्हॅल्यू आणि नंतर ना मी सांगितलेलं आहे डिस्काउंट व्हॅल्यू. ओके. सगळ्यांनाच काही शेअर्स अलॉट होत नाहीत. काही लोकांना अलॉट नाही झालं की मग हे लोक येतात सेकंडरी मार्केटमध्ये परचेस करण्यासाठी. पण सर काय अलॉट होतं? आता क्वांटिटी जो असतो पहिल्यांदाच डिसाईड केलेला जातो असतो. मी तुम्हाला सांगितलंय FIचं डिसाईड केलं जातो, DSचं आणि रिटेलचं. तो कोटा भरल्यानंतर ना कुणाला देत नाहीत कारण की व्हॅल्युएशन थोडं झाला तर तो खरेदी करू शकतो. मग त्याला खरेदी करायचंय, मग तो कुठनं खरेदी करणार ना. मग त्याला जर खरेदी करायचं असेल तर लिस्टिंगच्या वेळेस तो खरेदी करू शकतो. आता ह्यामध्ये काही लोक जे असतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन घ्यायला बघतात. मग ते लोक विकायला येतात, सेल करतात. सेल. आणि काही लोक परचेस करण्यासाठी येतात. बरोबर. ओके. आता ज्या कंपनीचा असेल त्याला स्टॉक म्हटलं जातो. बरोबर. आणि त्याचे जे भाग आहेत त्याला शेअर्स म्हटलं जातो. ओके. बरोबर. आणि सगळे स्टॉक्स मिळून इक्विटी म्हटलं जातो. आता एक शेअरची सुरुवात कितीपासून होते सांगा सर? आता नवीन शेअर मार्केटमध्ये येतो. हो. आता लेमेन माणूस म्हणजे की बाबा सार्वजनिक माणूस काही डोकं जास्त चालवा लागत नाही परचेस करण्यासाठी, परंतु फंडामेंटल बेसिसवरती तो परचेस करायला पाहिजे. आणि आपल्या जे कंट्रीमध्ये असेल तो इंडियामध्ये तर इंडियाची ग्रोथ स्टोरी बद्दल त्याला खूपच चांगलं विश्वास असायला पाहिजे. मग ही कंपनी ग्रोथ होणारच आहे. मग तो परचेस करण्यासाठी पहिल्यांदा तर येतो एक डिस्काउंट व्हॅल्यू असल्यामुळं परचेस करतो. परचेस केल्यानंतर ना त्याला बेनिफिट मिळतो. ह्याच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं नीट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म काढलेला आहे आणि तो स्क्रीन बेस्ड आहे. स्क्रीन बेस्ड मध्ये स्टॉक लिहिलेला असतो, त्याच्या खाली सगळे स्टॉकचे नावं लिहिले जातात. आणि त्याच्यानंतर ना बायर्स दाखवले जातात आणि सेलर्स दाखवलं जातो किती आहेत काय नाही, काय प्राइसला घ्यायला लागलेत, काय प्राइसला विकायला लागलेत. आता ज्या वेळेस प्राइस आणि टाइम मॅच झालं त्यावेळेस जो व्यक्ती IPO मध्ये घेतलेला जातो त्याला त्याचे शेअर्स विकले जातात. आणि जो मिळाला नाही सेकंडरी मार्केटमध्ये उचलायचा प्रयत्न करतो त्याला ते शेअर्स अलॉट होतात. ओके.
आता हा एक मी तुम्हाला फंडामेंटल फॅक्टर वरती सांगितले की बाबा डिस्काउंट व्हॅल्युएशन आहे का, बरोबर. आणि दुसरा फॅक्टर मी तुम्हाला गेल्या एपिसोड मध्ये सांगितलेला आहे की बाबा ग्रोथ स्टॉक आणि व्हॅल्यू स्टॉक हा एक फंडामेंटलचाच बेस आहे. बरोबर. ग्रोथ म्हणजे भविष्यात खूपच चांगले ग्रोथ होणार आहे. म्हणजे हे जसं की फ्लिपकार्ट, ओला, हे तुम्हाला माहिती आहे, ह्यांचा ग्रोथ स्टोरी राहणार आहे, म्हणून हे वाढणारच कंपन्या. व्हॅल्युएशन म्हणल्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर येस बँकचं व्हॅल्युएशन कसं फाइंड आउट करायचं, खूप इझी तऱ्हेनं फाइंड आउट होऊ शकतो. आता व्हॅल्युएशन फाइंड करण्यासाठी 2 फॅक्टर्स बघावं लागतात. एक फॅक्टर म्हणजे अर्निंग पर शेअर्स बघावं लागतो. प्रत्येक शेअर्सच्या पाठीमाग त्या कंपनीचं व्हॅल्युएशन किती येतो. बॅलन्स शीट माहिती असतो, नेट प्रॉफिट किती येते, त्याच्याला डिवाइड करा, शेअर्स किती आहेत, आपल्याला ईपीएस मिळतो. ओके, ईपीएस जर जास्ती असेल म्हणजे डिव्हिडंड पण चांगलं मिळणार. ओके, मग ईपीएस चांगलं असेल तर बेनिफिट आपल्याला चांगलं मिळतो. दुसरा फॅक्टर म्हणजे बघावा लागतो आपल्याला पीई रेशो. पीई रेशो. ओके, बरोबर. पी रेशो जो असतो करंट प्राइस काय चालू आहे, बरोबर, आणि त्याला डिवायडेड बाय ईपीएस, हा आपल्याला पीई रेशो मिळतो. पीई रेशो जर प्राइसच्या 20 ते 25 टाइम्स चालायला लागला म्हणजे तो खूपच वाढला म्हणून समजायचा. बरोबर. ओके, मग खूपच वाढलेला असल्यावर हिथं परचेस करायचं नसतं, कारण की लेमन माणूसला वाटतो की बाबा हा ठीक 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 म्हणून आणि परचेस करतो. लेमन माणसाला फक्त साधारण पब्लिकला फक्त ईपीएस आणि पी रेशो बघायला पाहिजे कुठला पण स्टॉक घेत असताना. जर तो तेवढं बघितला तर कोण पण घेऊ शकतो सर. हे बॅलन्स शीट मध्ये पण मिळतो, परत आपला moneycontrol.com वरती पण मिळतो. थोडस तेवढं अभ्यास करावा लागतो आणि तो जाऊन ते बघितला म्हणजे परचेस करू शकतो. ईपीएस चांगला आहे आणि पीई रेशो कमी आहे, परचेस करायचा. आता परचेस केल्यानंतर ना लॉंग टर्म साठी परचेस करायचा. आता पब्लिक इथं जम्बलिंग मध्ये येतो की स्टॉक एक्सचेंज वरती जवळपास 1300 कंपन्या लिस्टिंग झालेल्या आहेत, त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत आता. तर एवढ्यामध्ये मी कुठं इन्व्हेस्टमेंट करू. बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं इंडेक्सेस प्रिपेअर केलेला आहे. इंडेक्स. ओके, इंडेक्स म्हणजे काय, आपलं कॅलेंडरची डायरी असते ना सर, कॅलेंडरच्या डायरीमध्ये आपण डायरी ओपन केल्यानंतर ना आपल्याला राईट हँड साईडला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं मिळतो. समजा जर मला इमिजिएटली मार्च मध्ये जायचं असेल तर मी तिथं त्या इंडेक्स मध्ये बोट ठेवून बरोबर मार्च मध्ये जाऊ शकतो, करू शकतो. तसंच इथं पण इंडेक्स प्रिपेअर केलेला आहे. आता एक उदाहरण घ्यावं लागतो आपल्याला. समजा मला भारतातले टॉप मोस्ट 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. बरोबर. मग मी त्या टॉप मोस्ट 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करू, अलग लक्षात. बरोबर. मग मी इंडेक्स बघेल त्याचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती. बरोबर. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये एक इंडेक्स आहे, त्याला म्हणलं जातो निफ्टी 50. बरोबर. निफ्टी 50. मग तिथं मी जर इन्व्हेस्टमेंट केलो निफ्टी 50 मध्ये तर हे 50 कंपन्या ग्रोथ होणारच आहेत आणि त्यांचा पी रेशो वाढणारच आहे, ईपीएस पण वाढणार आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन वाढतच जाणार आहे. मग अगदी पॅसिव्ह मध्ये बसून मी कमवू शकतो. कारण की पैसे कमवण्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे मार्ग बघावा लागतो. एक नोकरी पेशा आपण करता, तो आपला हार्ड अँड फास्ट मनी असतो. त्या हार्ड अँड अर्न फास्ट मनीला पण कामाला लावा लागतो. शिल्लक राहिलेला जो पैसा, शिल्लक राहिलेला त्याला असं कामाला आपण लावू शकतो. आपण म्हणजे पैशातनं पैसे कसे वाढवायचे त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ते करू शकतो. तर मग हे जे असतो, हा जो असतो निफ्टी 50 मध्ये, जर समजा भारतामध्ये मला 30 कंपन्यांमध्येच करायचं आहे, बरोबर, मग मी कुठं बघेल तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये बघेल. बरोबर. तिथं इंडेक्स आहे सेन्सेक्स 30. अच्छा. मग सेन्सेक्स 30 मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेल. बरोबर. आणि त्या इंडेक्सेस मध्ये
पोर्शन वाईज दिलेला असतो, पर्सेंटेज वाईज दिला जातो, एवढं पर्सेंटेज जाणार म्हणून, आणि त्या पर्सेंटेज वाईज इन्व्हेस्टमेंट होत असतो. मग इथं रिटेलर पण इन्व्हेस्टमेंट करत असतात, डोमेस्टिक पण इन्व्हेस्टमेंट करत असतात, सगळेच प्रकारचे लोक, फॉरेनर्स पण इन्व्हेस्टमेंट करत असतात. बरोबर. डोमेस्टिक म्हटल्यानंतर ना काही छोटेशे अमाऊंट मध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करणारे असतात, 500-1000 रुपयाचे, आणि त्यांना असं निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 30 मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असतात. ते म्युच्युअल फंड थ्रू येऊन इन्व्हेस्टमेंट करत असतात. करेक्ट. त्याला म्हटलं जातो SIP रूट, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. आणि इन्शुरन्स मध्ये पण असतो, इन्शुरन्स थ्रू पण केलं जातो. हे सगळं युनिट लिंक पॉलिसी बदलला असतो. तर मग हे असं इन्व्हेस्टमेंट होत असतो. मग इंडेक्सेस मध्ये जो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि अर्निंग वाढायला लागलं, बरोबर, ओके, अर्निंग वाढायला लागलं, पर शेअर्सचे अर्निंग वाढायला लागल्यावर पी रेशो वाढणार. बरोबर. मग पी रेशो हे आता भारताचा जवळपास 10 ते 12 पर्यंत आहे. बर. ओके. जसं जसं वाढेल मग ते वाढत जातो. ओके. करेक्ट. आता सध्या जे असतो व्हॅल्युएशन म्हटल्यानंतर ना 10 ते 12च्या दरम्यान पी रेशो जर असेल तो व्हॅल्युएशन म्हटलं जातो. करेक्ट. आणि ज्यावेळेस 20 ते 25 ला होईल मग त्यावेळेस ओव्हरबॉट म्हटलं जातो, आणि त्यावेळेस सेलिंग येत असतो. मग लेमेन माणूस म्हणजे भारतातली सामान्य जनता जी असतो फसतो इथं. पी रेशोच्या ज्या वेळेस 20 ते 25 ला असतो त्याला काही न्यूज चॅनल वरती सांगितलं जातो की बाबा परचेस करा म्हणून, आणि तो जाऊन लेमेन माणूस विचार करत नाहीये की बाबा EPS आणि PE बघत नाहीये. डिमांड मला माहिती आहे चला बाबा म्हणून परचेस करतो, आणि तिथं तो अडकतो. विचार करून ज्या वेळेस पी रेशो 20 ते 25 ला येतो त्यावेळेस सेलिंग येत असतो, आणि त्याला सेलिंग आल्यानंतर ना तो ज्या वेळेस परत 15 ला आल्यानंतर ना परचेस परत चालू होतो. त्यावेळेस करायला पाहिजे. हायेस्ट लेवलला हायेस्ट लेवलला त्यांनी परचेस करतात आणि मग अडकले जातात. परंतु आता जर समजा कुणी केलं इन्व्हेस्टमेंट आणि तो अडचणीत आला, तो विकायला नाही पाहिजे, त्यांनी थांबलं पाहिजे. ही शुड वेट ऑल्सो. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे इथं बेस्ट आहे, 15 ला आल्यानंतर न तिथं परचेस करायला पाहिजे. ज्या वेळेस 25 ला असताना त्याला त्याचं व्हॅल्युएशन चांगलं वाटलं म्हणून परचेस केला, परंतु इथं काय होतं माहितीये का, माइंड गेम होतो. 15 ला आल्यावर पण त्यांनी परचेस करत नाहीये, बाबा मला नुकसान झालं म्हणताय, परंतु हुशार होत नाही त्यांनी. तिथं आल्यानंतर ना परचेस करायला पाहिजे. परचेस केल्यानंतर ना एव्हरेज येईल, मग ते 25 18 ला येईल, 18 ला येईल एव्हरेज. समजा लॉस कव्हर करू शकतो पी रेशो. करेक्ट. मग नंतर ना परत 20 ला गेल्यानंतर ना हाच विकून बाहेर आहे ना, बाहेर. करेक्ट. जे चूक आहे झालेली ते सुधार करून आपण बाहेर येऊ शकतो. बरोबर. मग हे असं जे असतो हे करायला पाहिजे, आणि हे करण्यासाठी आहे ना हा फंडामेंटल बेसिक्स वरतीच आपण काम करायला पाहिजे. अभ्यास पाहिजे, अभ्यास असायला पाहिजे. थोडा जर अभ्यास असेल तरी पण चालतो, आणि ह्या पण स्टडी गरजेचं आहे फार. स्टडी गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं जे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांनी जर ह्याचा अभ्यास व्यवस्थित केला तर नॅचरली ते लॉस मध्ये जाणार नाही, किंवा टेम्पररी लॉस असेल फ्युचर मध्ये तो प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. हो. आणि ह्याच्यामध्ये वेट अँड वॉच, जेवढं तुम्ही वेट कराल तेवढं तुम्ही चांगली ग्रोथ घेऊ शकता. आता ह्यात मी तुम्हाला एक सोल्युशन पण देतो पंडित सर. सोल्युशन असं आहे की समजा मी पी रेशो 25 ला परचेस केलो, बरोबर, आणि मला चूक जे मी केलेली आहे ते सुधारायचं आहे. ओके. ते सुधारण्यासाठी माझ्याजवळ अजून एक ऑप्शन आहे. बरोबर. म्हणजे भविष्यात काय होणार आहे ते मला माहिती नाही. ओके. ही कंपनी जी आहे XYZ भविष्यात ग्रोथ घेणार आहे का लॉस मध्ये जाणार आहे माहिती नाही. मग जसं लाईफ इन्शुरन्स मध्ये भविष्यात आपल्या लाईफला काय होणार आहे माहिती नाहीये म्हणून आपण इन्शुरन्स घेतो. करेक्ट. तसंच इथं पण इन्शुरन्स घेता येत आहे पंडित. ह्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे, ह्याच्यामध्ये पण सिक्युरिटी आहे. बर. कशा पद्धतीने आहे ते?
ह्याला म्हणलं जातो टेक्निकल अनालिसिस बेसवरती आला आता. आलं का लक्षात? म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपण सिक्युरिटी घेऊ शकतो की कुठे जर कंपनी लॉस मध्ये जाणार असेल तर ते कशा पद्धतीने घेऊ शकतो ते सांगायचं. हा, त्याला आता हा जो आहे हे टेक्निकल बेसिसवरती असतो सगळं. इथं काही फंडामेंटलचा रोल प्ले करत नाही. फंडामेंटल इथंपर्यंत संपलं. बरोबर. आता इथं येतो टेक्निकल बेस. बरोबर. ओके. टेक्निकल बेस म्हणजे काय? चार्ट बघितलं जातो. बरोबर. म्हणजे कुठल्या प्राइसला परचेस जास्ती होत आहे, कुठल्या प्राइसला जास्ती सेलिंग होतो, कुठं सपोर्ट लेवल आहे, कुठं रेजिस्टंट लेवल आहे. सपोर्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सर, एका सपोर्ट म्हणजे की इथं आल्यानंतर ना हा वरती जाईल. बरोबर. ओके. रेजिस्टन्स म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे की बाबा काय ठराविक लेवलला आल्यानंतर ना हा जाऊ शकत नाही, म्हणजे त्याला रेजिस्टन्स म्हणतात. मग इथं टेक्निकली येत असतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ह्या लेवलमध्ये आपण परचेस करायला पाहिजे असतो. आता हा फंडामेंटलचा माणूस अडकलेला आहे, सामान्य जनते 25च्या रेशोला येऊन घेतलेला आहे. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की आता भविष्यात ह्याला सेलिंग येणार आहे आणि आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं आहे. बरोबर आहे. जर कॅपिटल जर प्रोटेक्ट करायचं असेल ही तर डेरिव्हेटिव्ह मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जे टेक्निकल म्हटलं जातो. डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? हा. डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन प्रकारचे आहेत, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. फ्युचर्स म्हणजे भविष्यात काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला हा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे हा जो स्टॉक आहे आपल्याला तिथं सेल पण करता येतं, परचेस पण करता येतं. बरोबर. आणि तो पण कमीत कमी पैशामध्ये. अच्छा. त्याला मार्जिन मनी म्हणतात. बर. फक्त मार्जिन मनी द्यावा लागतो. 20 ते 30% मार्जिन मनी असतो. त्या मार्जिन मनी मध्ये तो विकत घेऊ शकतो. परंतु तो कॉन्ट्रॅक्ट असतो सर. बर. तो महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. त्या महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे सगळं क्लोज करायला पाहिजे. ते पैसे तोपर्यंत ते सगळे भरले गेले. हो. आता हे 25 फंडामेंटल बेसिसवरती तो व्यक्ती घेतला. आता इथं हुशार व्हायला पाहिजे त्यांनी. फ्युचर्स मध्ये बघायला पाहिजे प्राइस काय चालू आहे. बरोबर. ओके. फ्युचर्स मध्ये प्राइस जे असतो ते डिस्काउंट प्राइस वरती चाललेला असतो सर. म्हणजे कॅश मार्केट मध्ये जे चाललेलं आहे प्राइस त्याच्यापेक्षा कमी असतो, त्याला डिस्काउंट म्हणतात. मग इमिडिएटली त्यांनी तिथं जाऊन सेल करायला पाहिजे. अलग लक्षात. तिथं सेल केला त्यांनी आणि हा आपला फंडामेंटल तर हायचं. बरोबर. आणि खाली आलं मग सेल कुणाला केलेला असतो त्यांनी परचेस करतो. अलग लक्षात. आणि त्या गॅप मध्ये त्याला प्रॉफिट होतो. मग हे इन्शुरन्स नाही का सर? त्याचं कॅपिटल प्रोटेक्ट झालं का नाही? प्रोटेक्ट झालं का नाही? तर कॅपिटल प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला फ्युचर मध्ये सेल पण करू शकतो. आता काही लोक असे असतात, सगळ्या गोष्टींसाठी अभ्यास गरजेचा आहे. अभ्यास आहे गरजेचा. आपण पैसे गुंतवतोय म्हणजे याचा अर्थ आपण त्याचा स्टडी करूनच करायला पाहिजे, रिस्क न घेता. हो. हा रिस्क घ्यायला हरकत नाहीये, पण त्याचा व्यवस्थितपणे स्टडी हा केलाच पाहिजे. बरोबर. त्यामुळे माझं एक मत आहे की प्रत्येक व्यक्ती जो कोण शेअर मार्केटमध्ये असेल, जो कोणी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत असेल, त्यांनी त्याचं पूर्णपणे नॉलेज घेतलं पाहिजे. त्यांनी पूर्णपणे ट्रेंड झालं पाहिजे. त्याचे काही क्लासेस असतात. हो. हे जे काही क्लासेस असतात त्या क्लासेस मध्ये लोकांना ट्रेन केलं जातं. त्याचा जर बेसिकली अभ्यास व्यवस्थित करून केला तर नक्कीच प्रॉफिट मध्ये राहणार. पंडित साहेब सांगायचं म्हटलं तर क्लासेस किती पण करू दे, अच्छा, किती पण तज्ञ होऊ दे, स्वतः इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. इन्व्हॉल्वमेंट नाही सर. इथं जे आहे ना माइंड गेम असतो. माइंड गेम असतो. ते तो डोक्याचा भाग आहे सगळीकडे. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे त्या कंपनी बद्दल, आणि तुमच्या माइंडसेट मध्ये किती आहे, तुम्ही फंडामेंटली अभ्यास केलेला आहे का, मग तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असल्यानंतर ना तोच होऊ शकतो. बरोबर. जसं की येस बँकचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 130 ला आल्यावर पण कोणी घ्यायला तयार नाही आहे. बरोबर. अलग लक्षात. 350 वरनं पडत 130 ला आलेला आहे, मग कोणी परचेस केलं का सर?
करायला पाहिजे. हे सगळे माइंड गेम असतो सर, लोकांना ट्रॅप करण्यासाठी. आणि टेक्निकल मध्ये जे येतात हे शॉर्ट टर्म साठी येत असतात, आणि फंडामेंटल मध्ये लोक जे येतात ते लॉंग टर्म साठी येत असतात सर. आणि त्याला काही रिस्ट्रिक्शन्स पण आहेत आपल्या सेबी गव्हर्नमेंटचं. बरोबर. फॉरेनर्स, डोमेस्टिक हे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही फंडामेंटल्स मध्ये रिस्ट्रिक्ट केल्यानंतर किती वर्षांनी तुम्ही विकू शकता, तिथं पण रिस्ट्रिक्शन केलेलं आहे. परचेस केल्यानंतर तुम्ही 3 वर्षांनीच हे करू शकता, सेल करू शकता, असे काय खूप रिस्ट्रिक्शन आहेत. आता टेक्निकल पार्टला येऊया आपण. आता मी सांगितलेलं आहे की एक फ्युचर सांगितलेलं आहे. दुसरं एक आहे ऑप्शन. ओके. ऑप्शन मध्ये तिथं अजून फ्युचर पेक्षा मार्जिन मनी खूप कमी असतं. बरोबर. परंतु एक दुसरं मला एक थोडक्यात तुम्हाला असं विचारायचं होतं. आता इलेक्शन्स आपले आलेले आहेत. 11 तारखेला इलेक्शन चालू होत आहे. 11 ते 23 आता आपलं सगळं इलेक्शनचा पिरियड आहे. 2014 मध्ये शेअर मार्केट खूप खाली होतं. त्यावेळेला माझ्या मध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि 18,000च्या आसपास त्यावेळेला मार्केट होतं. आणि त्यावेळेला कंडिशन अशी होती की आता इलेक्शन येत आहेत, एखाद्याच मार्केट पडू शकेल, गव्हर्नमेंट चेंज होईल, गव्हर्नमेंट चेंज झालं तर पुढचं फ्युचर कसं असणार आहे असं करून त्यावेळेला लोकांनी इलेक्शनच्या आधी भरपूर लोकांनी शेअर विकून टाकले. आणि आज जरा परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंट सध्या स्ट्रॉंग दिसतंय, बीजेपी गव्हर्नमेंट. तर या वेळेला तुम्हाला काय वाटतं की या वेळेला लोक शेअर विकतील का स्टे ऑन करतील? हा चांगला प्रश्न आहे हा तुमचा. हा टेक्निकल बेसिस वरती आहे सर. शॉर्ट टर्म म्हणजे किती, आता हा तारीख म्हटल्यानंतर ना बहुतेक 23 मेला का तर रिझल्ट येणार आहे. ही तर टेक्निकल बेसिस वरती काम करत असतात. ओके. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये येत असतो हा. आता पाठीमागच्या 5 वर्षात गव्हर्नमेंटचं जर काम जर बघितलं तर 80-20 रेशो आहे. 80% चांगलं काम केलेलं आहे, 20% काय झालेलं आहे. मागच्या पण गव्हर्नमेंटमध्ये थोडाफारसा चेंजेस असेल, 60% चांगलं केलंय, 40% चांगलं केलेलं आहे. हा जो शॉर्ट टर्म साठी असतो. आता जर बघितलं ह्या गव्हर्नमेंटचं काम खूप चांगलं झालेलं आहे. तुम्ही आत्ता पण परचेस करा, तुम्ही नंतरनं पण परचेस करा, काही हरकत म्हणजे शेअर मार्केटला काही प्रॉब्लेम येणार नाही. येणार. आता ऐका नाही, तिथं समजा एनडीए गव्हर्नमेंट आलं, गव्हर्नमेंट चेंज झालं, एनडीए गव्हर्नमेंटच आलं. बरोबर. आता जे सध्या चालू होतं एनडीए गव्हर्नमेंट आहे, एनडीए गव्हर्नमेंट आहे, एनडीए गव्हर्नमेंटच आलं तर अजून वाढणार, मग ग्रोथ होणार. ओके. समजा युपीए गव्हर्नमेंट आलं, करेक्ट, तर पहिल्यांदा खाली येणार. नॅचरली थोडा फरक पडणार. हे कशामुळे फरक पडणार? ह्यांची पॉलिसी जे इम्प्लिमेंट होत नाही. दुसरा गव्हर्नमेंट आपली पॉलिसी आणतो आणि इम्प्लिमेंट करत असतो. करेक्ट. परंतु तो शॉर्ट टर्म साठी असतो सर. टेम्पररी, एक 15 दिवस, एक महिना म्हणा. आणि अशा वेळेला जर मार्केट खाली आलं तर लोकांनी इन्व्हेस्ट करावे. व्हॅल्यू स्टॉक इथं मिळतात, इथं व्हॅल्यू स्टॉक मिळतात. जे मी येस बँकचं एक्झाम्पल सांगितलं, इथं व्हॅल्युएशनचं मिळतात. आणि हे व्हॅल्युएशनचे स्टॉक ज्या वेळेस मिळतात इथं घ्यायला पाहिजे. मग नंतर ना मार्केट जो असतो आपल्या जीडीपी वरती चालत असतो. आपलं जीडीपी 6.9 आहे. बरोबर, 6.9. आपला इकॉनॉमी 2.3 ट्रिलियन $US आहे सांगितलेलं आहे. ते वाढतच जाणार आहे. आणि जर ते वाढतच जाणार आहे तर ते तसंच वाढत जाणार फंडामेंटल बेसिसवरती. मग पुढे फंडामेंटल बेसिसवरती जात असतो. म्हणजे कुठली पण गव्हर्नमेंट येऊ दे, काही फरक पडत नाही. एवढं आपल्याला प्रॉफिट कधी करायचं ते कळायला पाहिजे. इथं प्रॉफिट करायचा टाइम येत असतो. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि हे आपल्या लक्षात आलेलं आहे की गव्हर्नमेंट कुठलाही येऊ दे, टेम्पररी फेज असतो. मार्केट टेम्पररी खाली येतो आणि नंतर तो मार्केट चांगला ग्रो करतो. पण एक लकीली या 5 वर्षामध्ये मार्केटची स्थिती खूप चांगली होती आणि माझ्या मते पुढेही चांगली राहणार आहे. त्यामुळे कुणीही न घाबरता इन्व्हेस्टमेंट्स करायला हरकत नाही. आणि जेवढी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल तेवढा देशाचाच फायदा होणार आहे, आपली ग्रोथ होणार आहे आणि आपली डेव्हलपमेंट होणार आहे, देशाचं परिवर्तन होणार आहे. तर मित्रांनो, परिवर्तनकडे जा, इन्व्हेस्टमेंट करा, अभ्यास करून करा. अभ्यास न करता करू नका, लॉस मध्ये जाऊ नका.
धन्यवाद. धन्यवाद.